हॅलो फ्रेंड्स, हॅपीनेस विथ माधवीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. आज आमच्या घरी खूप छान खुशखबरी आहे. तर शिवा सांग रे, तू काय खुशखबरी आपल्या घरी आज? यांना सांगण्यासाठी काय खुशखबरी आहे सांगतं बरं तू. सांगतं म्हणजे बबड्यांना टिकली नाही घ्यायची मम्माची. तर फ्रेंड्स, आज आमच्या घरी एक न्यू मेंबर येणार आहे. तर तो न्यू मेंबर कोण आहे, काय आहे, सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तर तो एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आमच्या घरी येणार एक नवीन मेंबर आणि त्याचीच आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघूया कोण आहे तो नवीन मेंबर. फायनली मेंबर आलेला आहे. पाणी पण आणलं आता. तर बघा आपला एक आपला मेंबर आलेला आहे घरातला. आता आपण याचं ओपनिंग करू. कसं आहे काय बघू. आई बसा. हॅपीनेस विथ माधवी. वाव. मोठा आहे ना चांगलं. कधीच मैत्रिणींनो हा 4K आहे का? की मोठा टीव्ही आणायचा आहे आणि खूप कधीच चाललं होतं आणायचं आहे आणि थोडंसं फायनान्शियल प्रॉब्लेम्स पण मध्ये आलेले होते, त्यामुळे आम्ही थांबून घेतलं होतं. आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या म्हणजे ते नोकरीला लागल्यानंतर ओनिडाचा टीव्ही घेतलेला होता. तोच आम्ही वापरत होतो आणि तो जीव पण होत नव्हता की तो टीव्ही विकावा किंवा बाजूला ठेवून द्यावा. तर थोडासा काळ गेला, मध्ये मुलांचा अभ्यासाची वेळ पण असायची, त्यामुळे आम्ही टाळलं थोडंसं. पण आता फायनली आम्ही 43 इंची असा टी व्ही घेतलेला आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंना आम्हाला देवाचं वगैरे बघायला किंवा कधी नवं पिक्चर वगैरे बघायला किंवा यूट्यूबचं पण माझे व्हिडिओज असतात तर ते बघण्यासाठी किंवा असं म्हणून आम्ही हा टी व्ही घेतलेला आहे. आणि हे जे स्वप्न आहे तर हे मी म्हणेन की स्वामींमुळेच पूर्ण झालेलं आहे. स्वामींकडे आपण जेही मागितलं ते देतात. त्यांना एवढं सांगितलं होतं की स्वामी आम्हाला आर्थिक प्रॉब्लेममधून दूर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. तुमची अशीच साथ आम्हाला राहू द्या. कष्ट तर आपल्यालाच करायला लागतात, देव तर येत नाही. देव म्हणतो तू जेवढे कष्ट करशील तेवढं मी तुझ्या पाठीशी राहील आणि तुला काही आडफाटे येणार नाही त्या कष्टामध्ये, तुला काही दुःख येणार नाही, तर ह्याची काळजी मी घेईन आणि मी नेहमीच तुझ्या पाठीशी राहील. तर असे खरंच स्वामी आहेत आणि खरंच त्यांच्यामुळेच आज हा दिवस आला. आणि इकडे मी आरतीची तयारी केली आहे. काही नवीन वस्तू आपल्या घरात आली की आपण त्याची पूजा करतो, ही आपली परंपरा आहे. आणि त्यामुळे आपण आता बघा ते टी व्ही लावतायत ते माझ्या घरात थोडंसं गोडाऊनमधलं सामान आहे, त्यामुळे स्पेस जे आहे ती कमी आहे. पण आम्ही त्याच्यासाठी थोडी जागा केलेली आहे. आणि आम्ही जेव्हा घर घेतलं तर तेव्हा असं ठरवलंच होतं की इथेच आमचा टी व्ही लागेल म्हणून. तर आम्ही तिथेच तो टी व्ही लावतो आहे. आणि इथे माझा मुलगा आणि ते मिळून 2 जण टी व्ही लावतायत. आणि मला खूप असं थोडंसं नाही का उत्साह आनंद असं वाटतोय. तर थोडं सामानामुळे कमी जागा आहे. आणि खरंच मैत्रिणींनो, स्वामीची खूप मोठी कृपा आहे की स्वामी सगळ्या संकटातून आपल्याला वाचवतातच, परंतु आपल्या इच्छा आकांक्षा त्या पण पूर्ण करतात. फक्त स्वामींची भक्ती करणं कधीच सोडायचं नाही. नेहमी तुम्ही भलेही काही
यज्ञ करू नका, काही हे करू नका. त्यांना प्रसन्न करण्यासाठी काहीही लागत नाही. फक्त दिवसभरातून त्यांचं नाव घेणं आणि केंद्रात दर्शनाला जाणं, होईल तेवढी सेवा करणं, हे तुम्ही नित्यनेमाने करा. स्वामींची पूजा आराधना करा, तर तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. आणि मला एवढंच वाटतं की स्वामी हळूहळू सगळ्या संकटातून आपल्याला बाहेर काढतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा हे सगळं पूर्ण करतात. तर हा जो TV आहे हा आम्ही मुंबईहून मागवलेला आहे. असा हा छानसा TV लागला आमचा. त्याचा शुभारंभ झाला आहे. चला तर मग त्याची पूजा करून घेऊया. सील टाकले का? टाकावं लागत नाही. चेंज करायचं असेल नाही ते उघडायचं कसं असं विचारलं शिकू दे बस बाबा. इथून करू का सेटिंग? हा सेटिंग मध्ये जा. तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. मला थंबनेल टाकते. सर्च करून बघ.